नमस्कार, मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आपल्याला प्रत्येकालाच ही अवेअरनेस आलेली आहे की आपला रोजचा स्वयंपाक आहे तो ॲल्युमिनियमच्या किंवा नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये बनवणं म्हणजे आपल्या शरीरासाठी घातक आहे। तर त्यासाठी त्याला ऑप्शन म्हणून खूप सारी भांडी आहेत, जसे की स्टेनलेस स्टील आहे, तांब्या पितळेची भांडी आहेत, त्याच्यानंतर कास्ट आयरन आहेत, लोखंडी भांडी आहेत। तर मला वरचेवर अशा कमेंट येतच राहतात की कास्ट आयरनची भांडी म्हणा किंवा स्टेनलेस स्टीलची भांडी ही मेंटेन कशी करायची किंवा ती कशा पद्धतीने वापरायची, कारण ही सर्व भांडी वापरण्याची योग्य पद्धत किंवा ती स्वच्छ धुण्याची किंवा ठेवण्याची सुद्धा योग्य पद्धत माहिती असणं गरजेचं आहे। कारण ही भांडी आपण घेतो ही थोडीशी महागडी असतात, मग ती जर वेळच्या वेळी आपण व्यवस्थित जर ती ठेवली नाही तर ती लवकर खराब सुद्धा होऊ शकतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरायची आणि त्या भांड्यांचं मेंटेनन्स कसं करायचं हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। रोजच्या स्वयंपाकातील जर आपल्याला रस्सा भाज्या वगैरे बनवायची असेल तर त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे ते म्हणजे स्टेनलेस स्टील। स्टेनलेस स्टीलची भांडी वापरताना फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्यायची की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे। खूप हाय फ्लेमवरती ही भांडी लवकर गरम होतात आणि आपण एखादा पदार्थ किंवा तेल जर त्याच्यामध्ये टाकलं तर ते करपण्याची शक्यता असते, म्हणून कोणताही पदार्थ बनवत असताना गॅसची फ्लेम नेहमी लो टू मीडियम ठेवायची। आता राहिलं सुक्या भाज्या, तर त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे ते म्हणजे लोखंडी कढई। यामध्ये तुम्ही कास्ट आयरनच्या भांडीचा सुद्धा वापर करू शकता। आपल्याला कुठेतरी असं वाटतं की लोखंडी भांड्यामध्ये किंवा कास्ट आयरनच्या भांड्यामध्ये एखादा जर सुकी भाजी किंवा पदार्थ जर आपण बनवला तर तो चिकटतो, तर तसं नाही आहे। उलट त्यामध्ये बनवलेला पदार्थ खूप जास्त चविष्ट लागतो आणि पटकन शिजतो सुद्धा। एखादी सुकी भाजी वगैरे जर बनवायची असेल तर मी अशा प्रकारे लोखंडी कढई किंवा कास्ट आयरनच्या भांड्यांचा वापर करते आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये कोणताही पदार्थ अजिबात चिकटत नाही। त्याचसोबत या लोखंडी कढईचा वापर आपण एखादे तळणीचे पदार्थ वगैरे बनवण्यासाठी सुद्धा करू शकतो। त्याचसोबत जे पदार्थ शॅलो फ्राय करण्यासारखे असतात, एखादे पॅटीस म्हणा, कटलेट्स किंवा डोसे, थालीपीठ, चिले, उत्तप्पम यासारख्या पदार्थांसाठी बेस्ट ऑप्शन आहे ते म्हणजे कास्ट आयरनची भांडी। एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंडस व्हॅलीच्या कास्ट आयरनच्या भांड्यांबद्दल सुद्धा माहिती दिली होती की ही भांडी प्री सीझन्ड असतात, त्याच्यामुळे घरी आणल्यानंतर डायरेक्टली वॉश करून तुम्ही वापरू शकता आणि ही पहिल्याच वापरामध्ये एकदम नॉनस्टिकसारखं काम करतात। तुम्ही पाहू शकता कास्ट आयरनच्या भांड्यांमध्ये सुद्धा आपण एखादा जर पदार्थ बनवला तर त्यासाठी खूप जास्त तेलाची गरज लागत नाही आणि तो तळाला सुद्धा चिकटत नाही। त्यामुळे असे जर पदार्थ तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्ही कास्ट आयरनच्या भांड्यांमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता। त्यानंतर आणखी एका प्रकारची भांडी असतात ज्याला ॲनोडाइज्ड म्हणतात। तुम्ही अशी भांडी पाहिलीच असेल, ही पूर्णपणे ब्लॅक कलरमध्ये असतात पण याच्यावरची कोटिंग सहसा निघत नाही। तर माझ्याकडे ही कढई आणि ह्या कुकरबद्दल खूप प्रश्न विचारले जातात, तर मी म्हणेल की असे कुकर तुम्ही अजिबात घेऊ नका, कारण ही कुकर सुरुवातीला चांगलं काम करतात पण हळूहळू त्याच्यामधली कोटिंगसुद्धा निघून जाते। हे पहा, तुम्ही पाहू शकता ह्याच्या कुकरची आतली कोटिंग पूर्णपणे निघालेली आहे। म्हणून मी सजेस्ट करेल की ही भांडी घेण्यापेक्षा तुम्ही स्टेनलेस स्टीलच्या एखाद्या कुकरमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता। म्हणजे ह्या कुकरबद्दल तुम्ही प्रश्न विचारता, तर हा सुद्धा मी लोकल ब्रँडचा घेतला होता। हा कुकर चांगला आहे परंतु त्याचा हँडल तुटलेला आहे आणि हे हँडल दुसरं बसवलेलं आहे पण ते सुद्धा एकदम लूज झालेलं आहे, त्याच्यामुळे ते मला खूप काळजीपूर्वक वापरावं लागतं। म्हणजे त्या हँडलचं जे प्लास्टिक आहे ते चांगल्या क्वालिटीचं नाही आहे। त्यामुळे मग त्या ब्लॅक कलरच्या कुकरला एक ऑप्शन म्हणून मी हा इंडस व्हॅलीचा छोटासा 3.5 लिटरचा स्टेनलेस स्टीलचा कुकर ऑर्डर केलेला आहे आणि गेल्या महिनाभरापासून वापरते आणि खूपच छान असा कुकर आहे। याचं बॉटमसुद्धा एकदम हेवी आहे, त्याच्यामुळे कोणताही पदार्थ शिजवत असताना तो अजिबात करपत नाही आणि याचा बेससुद्धा इंडक्शन आहे, त्यामुळे इंडक्शन कुकटॉपवरती सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि या कुकरला 5 वर्षाची वॉरंटीसुद्धा दिलेली आहे। आता आपण पटकन पाहून घेऊया की ही भांडी स्वच्छ कशी करायची किंवा मेंटेन कशी करायची। तर स्टेनलेस स्टीलची भांडी स्वच्छ करताना खूप काही जास्त आपल्याला मेहनत नाही घ्यावी लागत किंवा काळजी नाही घ्यावी लागत, आपण इतर भांड्यांप्रमाणे सुद्धा ती स्वच्छ करू शकतो। फक्त कास्ट आयरनची भांडी किंवा लोखंडी भांडी स्वच्छ करताना थोडीशी काळजी घ्यावी लागते। एखादा पदार्थ जर एखादी ग्रेव्ही जर भांड्याला लागलेली असेल तर त्यामध्ये खूप जास्त वेळ पाणी घालून ठेवायचं नाही, जवळजवळ 10 ते 15 मिनटं फक्त यामध्ये पाणी घालून ठेवायचं। म्हणजे जेव्हा आपण भांडी घासायला घेतो ते इतर भांडी घासता घासता त्या पातेल्याला जे काही लागलेलं असेल ते उमलतं आणि त्याच्यानंतर आपण क्लीन करू शकतो। घासताना सुद्धा त्याला स्टील वूलचा वापर करायचा नाही आहे, कारण कास्ट आयरनची भांडी आपण जशी वापरतो त्याच्यावरती तेलाची कोटिंग म्हणजे ते नॉनस्टिक होतं, मग ज्यावेळेस आपण स्टील वूलने ती घासतं त्याची कोटिंग निघून जातं आणि ते भांडं खराब होतं। मग नॉर्मल जे आपलं स्पॉन्ज स्क्रब असतं किंवा जे ग्रीन कलरचं जे स्पॉन्ज असतं ना त्याच्याने हलक्या हलक्या हाताने तुम्ही ते स्वच्छ करू शकता, ते खूप छान असं क्लीन होतं। ही भांडी धुवून झाल्यानंतर तशीच अजिबात ठेवायचं नाही, नाहीतर त्याच्यावरती गंजाचा थर जमा होतो। ही भांडी स्वच्छ पुसायची आहेत आणि एक तेलाचा हात लावून
लावून आपल्याला ठेवून द्यायचे आहेत. सुरुवातीचे फक्त 4 ते 5 वापरामध्ये तुम्हाला अशा प्रकारे तेलाचा हात लावावा लागेल. त्याच्यानंतर आपण जितकी ही भांडी वापरणार ना तितकी ती जास्त छान आणि त्याच्यावरती कोटिंग राहते. मग धुतल्यानंतर फक्त जरी तुम्ही पुसून ठेवली ना तरीसुद्धा काही हरकत नाही. तर इथे मी भांडं पुसलेलं आहे आणि त्याच्यावरती तेलाचा हात मारून ठेवलेला आहे. राहिली गोष्ट लोखंडी भांड्याची, तर लोखंडी भांडी जी आहे ती त्याच्यावरती अशा प्रकारे गंजाचा थर जमा होतो. तर ही भांडी जर तुम्हाला एकदम स्वच्छ करायची असेल तर तुम्ही पितांबरीचा वापर करू शकता. पितांबरीच्या साहाय्याने याच्यावरचा जो काही थर आहे काळपट थर तो निघून जातो आणि भांडं खूप स्वच्छ होते. आणि कढईसुद्धा जवळजवळ गेली मी 1 ते 1.5 वर्षापासून वापरते आणि खूप छान आहे. ही धुतल्यानंतर फक्त पुसून ठेवली तरी त्याच्यावरती गंजाचा थर जमा होत नाही. आपण घरातली कोणतीही महागडी वस्तू घेण्यासाठी खूप जास्त विचार करत नाही, पण ज्यावेळेस ती गोष्ट भांड्यांवरती येते त्यावेळेस आपण खूप विचार करतो. पण तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केलेला आहे का की जे आपण नॉनस्टिकचं भांडं विकत घ्यायला जातो ते कितीही चांगल्या ब्रँडचं असलं ना तर जास्तीत जास्त ते आपण 1 वर्ष वापरू शकतो. मला असं वाटतं 1 वर्षसुद्धा जात नाही, कारण त्याच्यावरची जी कोटिंग आहे ते आपण कितीही चांगल्या पद्धतीने वापरलं ते भांडं किंवा मेंटेन करण्याचा प्रयत्न केला तरी ती खराब होते. तर तशी 2 ते 3 भांडी घेण्यापेक्षा एखादं असं स्टेनलेस स्टीलचं किंवा जर कास्ट आयरनचं आपण भांडं जर खरेदी केलं तर मला असं वाटतं ते वर्षानुवर्ष नाही तर पिढ्यानपिढ्या चालतं. कारण आपल्याला माहितीच आहे की आपल्या स्वतःच्या घरामध्ये आपल्याला आजीच्या जमान्यातली जी किंवा आपल्या आईने वापरलेली भांडीसुद्धा आपण वापरतो आणि अजूनही ते जशीच्या तशी आहेत. त्याच्यामुळे भांड्यांची जी इन्व्हेस्टमेंट असते ना ती वन टाईम असते. सुरुवातीला घेताना आपल्याला वाटतं की ही भांडी खूप महाग आहेत, पण आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की अशी जी भांडी आहे ती लवकर खराब होत नाहीत. जर ते आपण नीट वापरली तर ती खराब होतच नाही. म्हणून वन टाईम इन्व्हेस्टमेंट म्हणून अशी भांडी तुम्ही हळूहळू घेऊ शकता. एकत्र सर्व भांडी खरेदी नका करू, पण वर्षातून एकदा किंवा दोनदा अशा प्रकारे भांड्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट नक्कीच करू शकता. मागच्या एका व्लॉगमध्ये मी शेअर केलं होतं की मी कास्ट आयरनची 2 भांडी खरेदी केली होती दारावरून. तर मला एका ताईने कमेंटसुद्धा केली होती की ही भांडी म्हणजे योग्य पद्धतीनेच बनवलेली आहेत का किंवा याच्यामध्ये जे वापरलेल्या गोष्टी आहेत त्या चांगल्याच आहेत का, त्याच्यामध्ये घातक केमिकल्स वापरलेले नाहीत याची अश्युरिटी काय आहे. आणि त्यावेळेस मला या गोष्टीचं रिअलायझेशन झालं की आपण कास्ट आयरन करतो, पण ते योग्य पद्धतीने बनवलेलं असणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. नाहीतर त्याचा आपल्याला फायदा होण्याच्या ऐवजी नुकसानच होऊ शकतं. त्यामुळे मी सजेस्ट करेन की इंडस व्हॅलीच्या ब्रँडला तुम्ही एकदा नक्कीच व्हिजिट करा. मी सांगते म्हणून नाही, पण अजूनही भरपूर जणांनी इंडस व्हॅलीचे प्रोडक्ट्स वापरलेले आहेत आणि ते खूप सॅटिस्फाय आहेत. कारण इंडस व्हॅलीची जी भांडी असतात त्याची प्युरिटी चेक केलेली असते आणि 100% ती केमिकल फ्री असतात. आणि पहिली गोष्ट म्हणजे ते प्री सीझन्ड असतात. त्याच्यामुळे जर समजा तुम्हाला ही भांडी खरेदी करायची असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि जर समजा तुम्ही स्क्रीनवरती फ्लॅश झालेलं कोड जर वापरलं तर तुम्हाला त्याच्यावरती छान असं डिस्काउंटसुद्धा मिळेल. तांब्या पितळीची भांडीसुद्धा स्वयंपाकासाठी उत्तम आहेत, पण ती खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असतात आणि त्यांना वेळच्या वेळी कलई करणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे सुद्धा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ती भांडीसुद्धा खरेदी करू शकता. पण मला त्याचं बेटर ऑप्शन म्हणजे स्टेनलेस स्टील वाटतं. स्टेनलेस स्टीलने आपल्या शरीराला फायदा नाही होत आणि नुकसान पण नाही होत. म्हणजे जसं की आता आपण जेव्हा तांब्या पितळीची जेव्हा भांड्यांचा वापर करतो किंवा आपण कास्ट आयरन किंवा लोखंडी भांड्यांचा वापर करतो ते आपल्याला माहिती की जेवणामध्ये त्याचा जो काही अंश आहे तो मिसळला जातो आणि त्याच्याद्वारे आपल्या शरीरामध्ये गेलं जातं. पण स्टेनलेस स्टीलचं तसं नाही आहे. त्यामुळे स्टेनलेस स्टीलची जी भांडी आहेत ते आपल्या शरीराला फायदासुद्धा करत नाही आणि नुकसानसुद्धा करत नाही. फक्त त्याच्यामधलं बनवलेलं जेवण आहे ते आपल्या शरीराला सेफ असतं. मातीची भांडी हे सुद्धा एक चांगलं ऑप्शन आहे, पण मातीची भांडी वापरण्याचा प्रॉब्लेम हाच आहे की आपण जी भांडी घेतलेली आहेत ती चांगल्या मातीने बनवलेली आहेत का किंवा त्याच्यामध्ये सुद्धा कोणत्या केमिकलचा वापर केलेला नाही की हे आपल्याला माहिती करून घेणं जास्त गरजेचं आहे. मग जर समजा तुम्हाला योग्य ठिकाणून चांगली मातीची जर भांडी मिळत असेल तर ती तुम्ही घेऊ शकता. पण त्याच्यामध्ये सुद्धा हाच इश्यू आहे की भांडी आपल्याला एकदम म्हणजे काळजीपूर्वक वापरावी लागतात आणि कधी कधी जास्त जर हीट झाली तर ती भांडी तडूसुद्धा शकतात, फुटूसुद्धा शकतात. आणि ही भांडी धुतानासुद्धा तुम्ही नॉर्मल स्क्रब नाही करू शकत. याच्यासाठी तुम्हाला मीठ, लिंबू, बेकिंग सोडा या सर्व गोष्टींचा वापर करावा लागेल. तर मातीची भांडी मी खूप जास्त काही वापरलेली नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल मी खूप जास्त माहिती देऊ शकत नाही तुम्हाला. जर तुम्हाला घ्यायचीच असेल तर आधी व्यवस्थित अशी माहिती काढा आणि त्याच्यानंतर तुम्ही ती परचेस करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला थोडी तरी युजफुल वाटली असेल अशी मी आशा करते. चला तर मग व्हिडिओमध्ये काही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.